सुदाम भाऊ नमस्कार. नमस्कार. मागील आठवड्यामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत किंवा मावळ तालुक्यात भरपूर पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी ओढेसुद्धा वाहिले होते, नदीलासुद्धा पूर आला होता. तळेगावातली परिस्थितीसुद्धा अतिशय बिकट होती. सध्या काय परिस्थिती आहे ना, सध्या आपण काय पाहणी केली किंवा मागच्या ज्या घरात पाणी ज्या घरामध्ये पाणी शिरलं होतं किंवा गटारी तुंबल्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आलं होतं, तर त्या संबंधित काय सांगाल आपण माहिती? मागच्या काही दिवसांपूर्वी तळेगाव शहरामध्ये जो पाऊस झाला, त्या पावसाने तर काही घरांमध्ये आणि काही दुकानांमध्ये देखील पाणी गेलं होतं. त्याच्या अनुषंगाने आम्ही मागच्या काही दिवसांपूर्वीपासनं पंचनामे सुरू केलेले आहेत. पंचनामे देखील झालेले आहेत. आणि तुम्ही मग अशी विचारलं की जे नाले होते त्यांचं पुन्हा एकदा नालेसफाई देखील सुरुवात केलेली आहे. तळेगाव शहरातले नालेसफाई तर आता आम्ही मंत्रा सिटी जी आहे आपली, तिथनं नालेसफाईचं कामाला सुरुवात केलेली आहे. बरं, आणखी समजा आता ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेले त्यांना आपण काय सांगितलं किंवा पुढचं काय त्यांना प्रतिसाद मिळाला आहे, आपल्याकडनं काय माहिती सांगाल? मी सांगितलं ना तुम्हाला की आम्ही त्यांचे आत्ता पंचनामे केलेले आहेत. आणि ह्याचा पंचनामे केल्यानंतर आम्ही आमदार साहेबांशी देखील त्याच्यावरती चर्चा केली. आमदार साहेबांनी देखील आम्हाला सांगितलं आहे की याच्यामध्ये जे काही कुणाचं नुकसान झालं असेल तर त्याची आम्ही नुकसान भरपाई देखील करण्याचा प्रयत्न नगरपालिकेतर्फे किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत. ओके सर. सुदाम भाऊ, आणखी एक प्रश्न होता की जसं मागच्या हप्त्यामध्ये गटारी तुंबली होती किंवा घरात पाणी शिरलं होतं, अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी आपल्या नागरिकांना काय आव्हान असेल? मी नागरिकांना सांगू इच्छितो की आम्ही ज्यावेळेस नालेसफाई करत असताना आम्हाला त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स, घरातला जो कचरा आहे तो प्लास्टिकच्या बॅगेमध्ये पॅक करून तो नाल्यांमध्ये टाकलेला आढळून आला. त्याच्यामुळे नागरिकांना मी एवढंच सांगेन की आपल्याकडे कचऱ्याची गाडी देखील आपल्या रोज प्रभागामध्ये, वार्डामध्ये, आपल्या शहरामध्ये येत असते, तर आपण तो कचरा त्या गाडीमध्ये द्यावा एवढंच मी सांगू इच्छितो. ओके, धन्यवाद भाऊ.